नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रत्येक रविवारी रस्त्यातून जाताना एक फुलवाला मनुष्य माझ्या कोटावर एक गुलाबाचं फूल लावत असे. नेहमीचंच असल्यामुळे मला त्या काहीच वाटायचं नाही. त्याची ती कृती निश्चितच कौतुकास्पद वाटायची, पण ते नेहमीचंच झाल्यामुळे फारसं लक्ष देत नसे. एका रविवारी मात्र ही साधी गोष्ट एकदम विशेष बनली. त्या रविवारी असाच मी जात असताना एक मुलगा एकदम माझ्यासमोर आला आणि म्हणाला, "सर, तुम्ही या फुलाचं नंतर काय करणार आहात?" सुरुवातीला तो तो काय म्हणतोय हे माझ्या लक्षातच येईना, पण नंतर मला कळालं तो माझ्या कोटावरच्या फुलाबद्दल बोलत होता. "तू या फुलाबद्दल विचारतोयस का?" मी म्हणालो. "हो सर, जर का नंतर तुम्ही हे फूल फेकूनच देणार असाल तर ते मला द्या," तो उत्तरला. मी हसतच विचारलं, "कशाला हवंय तुला? घे ना, माझी काहीच हरकत नाही, घेऊन जा." जेमतेम 10 वर्षांच्या आतला तो पोरगा तो उत्तरला, "सर, हे फूल मी माझ्या आजीला देणार आहे. गेल्या वर्षीच माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मी माझ्या आईबरोबर राहत होतो. आईनं नंतर लग्न केल्यावर तिच्या इच्छेनुसार मी वडिलांजवळ राहायला लागलो. पण त्यांची ही इच्छा दिसली नाही, म्हणून मग नंतर मी आजीकडे आलो. माझी आजी ही फार फार चांगली आजी आहे. ती माझी खूप काळजी घेते, माझ्यासाठी जेवण बनवते आणि माझ्यावर अतिशय प्रेम करते. त्यासाठीच हे सुंदर फूल मला तिला द्यायचं आहे, तिच्या प्रेमाचं बक्षीस म्हणून." त्याचं बोलणं संपलं आणि मी निशब्दच झालो. पार काळजापर्यंत त्याचं बोलणं जाऊन भिडलं. माझे डोळे भरून आले. तत्परतेने ते फूल मी कोटावरून काढलं आणि त्या मुलाला म्हणालो, "मुला, असा सुंदर प्रसंग आत्तापर्यंत मी ऐकलेला नव्हता. पण एक सांगतो, हे एक फूल पुरेसं नाही. चर्चमध्ये जा, असंख्य पुष्पगुच्छ तिथे आहेत. अनेक कुटुंब प्रत्येक रविवारी चर्चला जाताना ते खरेदी करतात. ते पुष्पगुच्छ गोळा कर आणि आजीला दे, कारण तुझ्या आजीची योग्यताच तशी आहे." नंतर आणखीन एका गोष्टीनं मी विलक्षण प्रभावित झालो. तो मुलगा नंतर म्हणाला, "अरे वा, एका फुलासाठी मी विचारलं, पण एवढा पुष्पगुच्छ मला मिळाला. किती छान दिवस आहे आजचा." यातून आपण काय शिकलो तर केलेल्या उपकारांची परतफेड आपण खूप नात्यांमध्ये कधीच करू शकत नाही. पण त्यासाठी तुम्ही मनापासून कृतज्ञ असाल तर मनापासून 2 गोड शब्द बोला. शक्य असेल तर एक फूल देऊन कृतज्ञता व्यक्त करा. अशा अनेक कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. म्हणजेच तुम्ही चांगल्या किंवा वाईट दोन्ही गोष्टींसाठी कृतज्ञ असले पाहिजे. वाईट गोष्टींमुळे सुद्धा बऱ्याचदा चांगल्या गोष्टी आयुष्यात घडायला लागतात. पण आपण वाईटात पण चांगलेच शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. या छोट्या मुलासारखे आई वडिलांचा सहवास मिळाला नाही तरी तो रडत न बसता आजीचे प्रेम आणि आजीच्या सहवासासाठी धन्यवाद मानणारा मुलगा खूप ग्रेट आहे. आपणही आजपासून आपल्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद मानायला सुरुवात करूया.